ऑर्बिटल डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. डायपोल मोमेंट किंवा त्याला मॅग्नेटिक मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन असं म्हटलं जातं. ओके, तर याच्यासाठी बेसिक फॉर्म्युला आपण काय वापरला आहे, एम इज इक्वल टू एन आय. नंबर ऑफ टर्न्स 1, करंटचा फक्त फॉर्म्युला काढलाय आणि एरियाचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर ठेवलेला आहे तिथं. ठीक आहे. आता बघा, consider an electron revolving around nucleus in circular orbit. Is the charge on electron, m is the mass of electron, r radius, v speed and t म्हणजे टाइम पिरियड. तर इलेक्ट्रिक करंट कसा काढलेला आहे, इलेक्ट्रिक करंट बेसिकली असतो I इज इक्वल टू क्यू बाय टी, आणि इथं ऑर्बिटमध्ये फिरणारा जो चार्ज आहे तो किती असणार, ई असणार, आणि टीच्या ठिकाणी कॅपिटल टी फक्त ठेवलंय. आता फक्त इथं काय केलं, परत टाइम पिरियडचा फॉर्म्युला जो आहे तो रिप्लेस केलेला आहे 2 पाय बाय ओमेगा. सो I इज इक्वल टू ई डिवायडेड बाय 2 पाय बाय ओमेगा म्हणजे ई ओमेगा बाय 2 पाय होणार. सो ऑल्सो ओमेगा इज इक्वल टू फी बाय आर अँड देअरफॉर I इज इक्वल टू ई फी बाय काय येणार आहे, 2 पाय आर येणार. I इज इक्वल टू ई फी डिवायडेड बाय 2 पाय आर. आता डायपोल मोमेंट ऑफ कॉइलचा फॉर्म्युला असतो एम इज इक्वल टू एन आय. तसंच डायपोल मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय येणार आहे, इथं फक्त रिप्लेसमेंट करावं लागणार. नंबर ऑफ टर्न 1, करंट ई फी बाय 2 पाय आर, एरिया पाय आर स्क्वेअर. तर याच्यामध्ये पाय पाय आर आर एक कॅन्सल होणार आणि डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला येणार आहे ई फी आर बाय 2. आता हा फॉर्म्युला जर 2 मार्कला विचारला, ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक मोमेंट किंवा डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन, तर एवढा फॉर्म्युला लिहायचा आहे, एवढं सोल्युशन लिहायचं आहे 2 मार्क्सला विचारलं तर. याच्यापेक्षा म्हणजे हा क्वेश्चन जर 3 मार्क्सला पण येऊ शकतो, 3 मार्कला आला तर याच्या पुढे आणखी तुम्हाला थोडंसं लिहावं लागणार. कसं लिहावं लागेल बघा. तर एम नॉटचा आपला फॉर्म्युला काय आला, एम नॉट इज इक्वल टू ई फी आर डिवायडेड बाय 2 आलेला आहे. तर इथं मी काय करतो, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला एम न मल्टिप्लाय करतो इंटू एम डिवायडेड बाय एम, आणि थोडी रिअरेंजमेंट करतो. रिअरेंजमेंट केल्यावर काय होणार बघा, ई बाय 2m, आणि पुढे काय येणार आहे, ई बाय 2m एक टर्म झाली, दुसरं एम फी आर लिहितो, एम फी आर. आता हे एम फी आर काय आहे बघा, बट एम फी आर इज इक्वल टू काय आहे, एल आय एल, दॅट इज अँग्युलर मोमेंटम. एखाद्या पार्टिकलच्या अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू लिनियर मोमेंटम इंटू रेडियस असतं ना. अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय असतं, लिनियर मोमेंटम इंटू रेडियस. लिनियर मोमेंटम एम फी इंटू रेडियस आर. सो अँग्युलर मोमेंटम किती येणार, एम फी आर. बरोबर बघा, एम ओ इज इक्वल टू ई बाय 2m एम फी आर. सो देअरफॉर मी इथे लिहू शकतो एम ओ इज इक्वल टू ई बाय 2m इंटू एल. ओके, हा देखील एक दुसरा फॉर्म्युला झालेला आहे. याच्यानंतर आणखी पुढे काय येणार बघा. आता बोहर्स सेकंड पॉस्ट्युलेट वापरूया. आता बोहर्स काय करायचं आहे, सेकंड पॉस्ट्युलेट आपल्याला यूज करायचं आहे. बाय बोहर्स सेकंड पॉस्ट्युलेट, L इज इक्वल टू NH बाय 2 पाय. बरोबर आहे ना. अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन किती असतं, मल्टिपल इंटिग्रल ऑफ H बाय 2 पाय असतं. हे तुम्ही कदाचित ऐकलं असेल. L इज इक्वल टू NH बाय 2 पाय. अँग्युलर मोमेंटम ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन ऍटम मध्ये किती असतं, मल्टिपल इंटिग्रल ऑफ H बाय 2 पाय असतं. हेअर N म्हणजे काय, ऑर्बिट नंबर किंवा त्याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर असं म्हटलं जातं. प्रिन्सिपल क्वांटम नंबर किंवा ऑर्बिट नंबर. आणि H म्हणजे काय असतं इथं, H म्हणजे प्लँक्स कॉन्स्टंट. H म्हणजे असतं प्लँक्स कॉन्स्टंट. तर L हे मी काय करणार आहे, रिप्लेस करणार आहे. त्याच्यामुळं आणखी एक तिसरा फॉर्म्युला आपल्याला मिळेल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉनचा. So therefore
मी आता लिहू शकतो MO इज इक्वल टू E/2m ॲज इट इज, आणि L म्हणजे काय लिहिणार, NH डिवायडेड बाय 2π, and therefore MO is equal to ENH divided by 4πm. Okay, so this is the final formula, last formula. Angular momentum of revolving इलेक्ट्रॉन किंवा मॅग्नेटिक मोमेंटम ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. लक्षात आला का बघा हा फॉर्म्युला. आता याच्यामध्ये फर्स्ट ऑर्बिट मध्ये मॅग्नेटिक मोमेंट किती असणार आहे बघा. सो देअरफोर मॅग्नेटिक मोमेंट किंवा डायपोल मोमेंट, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट therefore magnetic dipole moment of electron in first orbit, magnetic dipole moment of electron in first orbit काय येणार बघा, MO is equal to EH divided by 4πm येणार, EH divided by 4πm. आणि EH divided by 4πm इथं सगळंच कॉन्स्टंट आहे. म्हणजे फर्स्ट ऑर्बिट मध्ये डायपोल मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन किती असतं, कुठल्याही ऍटमच्या फर्स्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असेल तर ते किती येतं, EH डिवायडेड बाय 4πmच येणार. लक्षात घ्या. E इज अ कॉन्स्टंट ज्याची व्हॅल्यू असते 1.6 इंटू 10⁻⁻19. H इज अ प्लँक्स कॉन्स्टंट, तो देखील कॉन्स्टंट आहे 6.63 इंटू 10⁻34. 4 पायची व्हॅल्यू 3.142. M म्हणजे मास ऑफ द इलेक्ट्रॉन 9.1 इंटू 10⁻⁻1. म्हणजे इथं सगळे कॉन्स्टंट आहेत. आणि ही जी टर्म आहे ना, ही सगळ्यात अगोदर बोहर या सायंटिस्टनं किंवा बोहरच्या सेकंड पॉस्ट्युलेट वरून आलेली आहे, आणि म्हणून याला काय म्हटलं जातं, बोहर्स मॅग्नेटन असं म्हटलं जातं. ओके, अबोव टर्म इज कॉल्ड ॲज बोहर मॅग्नेटन, बोहर मॅग्नेटन असं म्हटलं जातं. इथंपर्यंत कुणाला काय डाऊट असेल तर डाऊट विचारा. नेक्स्ट पार्ट इज देर आर टू इम्पॉर्टंट, या डेरिव्हेशन मधून आपल्याला एक 2 इम्पॉर्टंट टर्म समजतात. त्या इम्पॉर्टंट टर्मच्या डेफिनेशन लिहूया, कारण त्या डेफिनेशन काही वेळेला एक्झाम मध्ये विचारले जातात. तर फर्स्ट टर्म काय बघा, दॅट इज गायरोमॅग्नेटिक रेशो. गायरोमॅग्नेटिक रेशो, दॅट इज GR. आता हा गायरोमॅग्नेटिक रेशो काय असतो, दी रेशो ऑफ magnetic dipole moment of revolving electron, ratio of magnetic dipole moment of revolving electron to its angular momentum, is called as gyromagnetic ratio. याला काय म्हणायचं, गायरोमॅग्नेटिक रेशो. अँड देअरफोर गायरोमॅग्नेटिक रेशो इज इक्वल टू काय येणार बघा, मॅग्नेटिक मोमेंट
divided by magnetic moment divided by angular momentum. Magnetic moment divided by angular momentum. So therefore gr is equal to magnetic momentum mo divided by angular momentum l येणार. आता मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला काढलाय ना, काय E by 2m into l आहे. तेव्हा एमओचा फॉर्म्युला काय E by 2m into l, हे इथं यूज करतो. E by 2m into l हे एमओचा फॉर्म्युला आहे. डिवायडेड बाय l म्हणजे l l गेट कॅन्सल आणि gr चा फॉर्म्युला येणार E डिवायडेड बाय 2m आणि हा एक कॉन्स्टंट येणार. लक्षात घ्या. आता E म्हणजे काय, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन आणि m म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन. इट इज अ कॉन्स्टंट. सो गायरोमॅग्नेटिक रेशो gr इज इक्वल टू काय येणार E by 2m. तर ही एक महत्वाची टर्म आहे, ही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता E इज अ कॉन्स्टंट आणि m इज अ कॉन्स्टंट, तर याची व्हॅल्यू किती येते? हाँ, तर gr इज इक्वल टू E by 2m आलेला आहे. E इज अ कॉन्स्टंट, m इज ऑल्सो कॉन्स्टंट अँड देअरफॉर गायरोमॅग्नेटिक रेशोची व्हॅल्यू येते 8.8 इंटू 10⁻10. ओके, आणि याचं युनिट काय येणार बघा. E म्हणजे चार्ज आहे, चार्जचं युनिट असतं कुलोम आणि m म्हणजे मास आहे, मासचं युनिट काय असतं किलोग्राम, कुलोम पर केजी, हे याचं युनिट येणार आहे. इथं टेक्स्टबुक मध्ये एक क्वेश्चन देखील आहे. क्वेश्चन काय बघा, टेक्स्टबुक मध्ये एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे तर कॅल्क्युलेट गायरोमॅग्नेटिक रेशो ऑफ इलेक्ट्रॉन. कॅल्क्युलेट गायरोमॅग्नेटिक रेशो ऑफ इलेक्ट्रॉन. हा क्वेश्चन पण इथं सायमल्टेनियसली सॉल्व्ह करूया. तर याचा आन्सर कसं येणार बघा. गायरोमॅग्नेटिक रेशोचा अगोदर फॉर्म्युला लिहावा लागेल. गायरोमॅग्नेटिक रेशो GR इज इक्वल टू काय असणार आहे E by 2m असणार आहे. याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू प्लेस कराव्या लागतील सगळ्या. E ची व्हॅल्यू 1.6 इंटू 10⁻⁻99 डिवायडेड बाय 2 इंटू मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे 9.1 इंटू 10⁻31. ओके, सो 2 न 1.6 ला डिवाइड केलं तर 0.8 इंटू 0.8 डिवायडेड बाय 9.1 ठेवूया इथं, इंटू 10च्या पॉवरचं कॅल्क्युलेशन करूया. 10च्या पॉवर किती येणार बघा, वर -31 प्लस वर गेल्यानंतर +31 होणार. 31 - 19. ओके, किती होणार आहे 31 - 19 म्हणजे 12 होणार. ओके, आणि मग बाकीचं कॅल्क्युलेशन तुम्हाला लॉग टेबलनं करावं लागेल. हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर हे 8.8 इंटू किती येणार आहे 10⁻10 कुलोम पर केजी, या पद्धतीने हे येणार आहे. याच्यानंतर दुसरी जी टर्म आहे, या डेरिव्हेशन मधून मिळणारी आणखी एक दुसरी इम्पॉर्टंट टर्म जी आहे ती आपण बघूया. दॅट इज बोहर मॅग्नेटम. Second important term is Bohr magneton. बोहर मॅग्नेटन. ओके, तर बोहर मॅग्नेटन म्हणजे आपण डेरिव्हेशन मध्ये बघितलं, ज्यावेळी इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करत असतो, ज्यावेळी इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिट मध्ये
रिव्हॉल्व करत असतो त्यावेळी जे त्याचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असतं त्याला काय म्हणतो आपण, बोहर मॅग्नेटन म्हणतो ना. बघा बोहर मॅग्नेटन म्हणजे काय. बोहर मॅग्नेटन इज डिफाइंड ॲज Bohr magneton is defined as magnetic dipole moment किंवा जस्ट मॅग्नेटिक मोमेंट म्हटलं तरी चालेल, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. इन काय येणार आहे, फर्स्ट ऑर्बिट. फर्स्ट ऑर्बिट म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असताना त्याचं जे डायपोल मोमेंट असतं ना त्यालाच काय म्हणायचं, बोहर मॅग्नेटन असं म्हणायचं. सो व्हेन इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग इन फर्स्ट ऑर्बिट, ओके, इलेक्ट्रॉन ज्यावेळी फर्स्ट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असतो तर त्याच्यामुळं जे प्रोड्यूस होणारं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे त्याला काय म्हटलं जातं, बोहर मॅग्नेटन असं म्हटलं जातं. सो वन्स अगेन बघा, बोहर मॅग्नेटन इज डिफाइंड ॲज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन व्हेन रिव्हॉल्विंग इन फर्स्ट ऑर्बिट. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इन फर्स्ट ऑर्बिट. ओके, याचा फॉर्म्युला कसा येणार बघा. वी नो दॅट magnetic moment of electron is magnetic moment of electron is काय बघा, m is equal to ENH divided by 4 pi m. बरोबर आहे ना. मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला ENH divided by 4 pi m आहे. ओके, आता फॉर फर्स्ट ऑर्बिट साठी n इज इक्वल टू काय येणार, 1 येणार, अँड देअरफॉर m इज इक्वल टू काय येणार आहे, EH डिवायडेड बाय 4 pi m. आता इथं देखील सगळ्या टर्म कॉन्स्टंटच आहेत आणि या सगळ्या टर्म आपण ठेवल्या. सो देअरफॉर आता हे फर्स्ट ऑर्बिट मधलं जे डायपोल मोमेंट आहे त्याला बोहर मॅग्नेटन म्हणणार ना. सो देअरफॉर बोहर मॅग्नेटन इज इक्वल टू EH डिवायडेड बाय 4 pi m येणार. इथं सगळ्या व्हॅल्यू प्लेस करूया. 1.6 into 10 raised to minus 19, 6.63 into 10 raised to minus 34 divided by 4, pi ची व्हॅल्यू 3.142 आणि मास किती आहे 9.1 into 10 raised to minus 31. या सगळ्या व्हॅल्यू इथं ठेवल्या तर बोहर मॅग्नेटनची व्हॅल्यू येते 9.274 into 10 raised to minus 24 एम्पियर मीटर स्क्वेअर. कारण डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला काय असतो, मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला एम्पियर मीटर स्क्वेअर असतो. तर बोहर मॅग्नेटन मध्ये कुणाला काय डाऊट असेल तर विचारा. आता पुढच्या टर्म्स बघूया. terms related to magnetic field, terms related to magnetic field and magnetic materials. Okay, terms related to magnetic field and magnetic materials. सो मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक मटेरियल्स रिलेटेड काही इम्पॉर्टंट टर्म्स आपल्याला आता बघायचे आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये जी फर्स्ट टर्म आहे दॅट इज आहे मॅग्नेटिक इंटेन्सिटी.
magnetic intensity, that is H. फर्स्ट टर्म इज द मॅग्नेटिक इंटेन्सिटी, दॅट इज H. ठीक आहे. आता ही मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे काय असतं लक्षात घ्या. magnetic intensity is a vector quantity magnetic intensity is a vector quantity which is used to represent strength of magnetic field. ओके. सो मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ रिप्रेझेंट करण्यासाठी जी आपण व्हेक्टर क्वांटिटी यूज करतो त्याला काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक इंटेन्सिटी असं म्हटलं जातं. सो मॅग्नेटिक इंटेन्सिटी इज अ व्हेक्टर क्वांटिटी विच इज यूज टू रिप्रेझेंट स्ट्रेंथ ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे एखादं मॅग्नेटिक फील्ड किती स्ट्रॉंग आहे किंवा किती वीक आहे हे सांगण्यासाठी आपण एक व्हेक्टर क्वांटिटी वापरतो आणि त्याला काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक इंटेन्सिटी असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे एक्झॅक्टली काय असतं हे आपल्याला मॅथमॅटिकल याचा देखील एक फॉर्म्युला आहे. मॅथमॅटिकल फॉर्म्युला काय आहे बघा. magnetic intensity is defined as the ratio of magnetic induction to permeability of vacuum. ओके. मॅग्नेटिक इंटेन्सिटी हा कशाचा रेशो आहे, मॅग्नेटिक इंडक्शन टू परमिएबिलिटी ऑफ व्हॅक्यूम याचा रेशो आहे. त्याच्यामुळे H चा फॉर्म्युला असा लिहू शकतो, H इज इक्वल टू B0 डिवायडेड बाय म्यू नॉट. फिर B0 म्हणजे काय, मॅग्नेटिक इंडक्शन, आणि जनरली ते B0 म्हणजे व्हॅक्यूम मधलं मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फील्ड, डिवायडेड बाय म्यू नॉट म्हणजे परमिएबिलिटी. तर अशा प्रकारे मॅग्नेटिक इंटेन्सिटीचं फॉर्म्युला आहे तो B0 बाय म्यू नॉट. ओके. सो इट इज अ वेक्टर, क्वांटिटी आणि याचं SI युनिट असतं, SI युनिट आहे एम्पियर पर मीटर आहे. SI युनिट इज एम्पियर पर मीटर. लक्षात येत आहे. आणि इथं मॅग्नेटिक इंडक्शनची जी डायरेक्शन असणार ना तीच मॅग्नेटिक इंटेन्सिटीची डायरेक्शन असणार आहे. SI युनिट इज एम्पियर पर मीटर असणार आहे. आता मॅग्नेटिक इंटेन्सिटीचं एक चांगलं एक्झाम्पल बघूया. त्याचं एक्झाम्पल काय आहे, मॅग्नेटिक इंटेन्सिटी इनसाइड सोलेनॉइड किती असणार आहे हे बघा. फॉर एक्झाम्पल, मॅग्नेटिक इंटेन्सिटी इनसाइड सोलेनॉइडच्या आतमध्ये मॅग्नेटिक इंटेन्सिटी किती असेल त्याचा फॉर्म्युला काढायचा आहे. तर ते फॉर्म्युला कसा येणार बघा. वी नो दॅट मॅग्नेटिक फील्ड इनसाइड सोलेनॉइड, याचा फॉर्म्युला ऑलरेडी आपण बघितलाय. सोलेनॉइडच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड किती असतं, B0 इज इक्वल टू म्यू नॉट एन आय असतं. म्यू नॉट एन आय. याच्यामध्ये एन म्हणजे काय असतं, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असतं. नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, फक्त नंबर ऑफ टर्न नाहीये लक्षात घ्या, इट इज नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. आणि आय म्हणजे काय असणार आहे, इलेक्ट्रिक करंट. I is the electric current. ठीक आहे. आता मॅग्नेटिक इंटेन्सिटी काढायचा आहे. Therefore मॅग्नेटिक
इंटेन्सिटी इनसाइड सोलेनॉइड, मॅग्नेटिक इंटेन्सिटी इनसाइड सोलेनॉइड काय येणार बघा, एच इज इक्वल टू बी नॉट बाय म्यू नॉट ना. तर बी नॉटचा फॉर्म्युला काय आहे, म्यू नॉट एन आय डिवायडेड बाय म्यू नॉट, म्हणजे फॉर्म्युला काय येणार आहे, एन आय जस्ट. सो मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच इज इक्वल टू एन इंटू आय, म्हणजे सोलेनाइड साठी फॉर्म्युला येतो मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच इज इक्वल टू एन आय, एच इज इक्वल टू एन इंटू आय. ओके, so this is the formula for magnetic intensity of solenoid. Okay, तर फॉर्म्युला लक्षात आला का बघा, मॅग्नेटिक इंटेन्सिटी इनसाइड सोलेनाइडचा. एन इंटू आय, नंबर ऑफ टर्न पर युनिट लेंथ इंटू करंट. आता नंबर ऑफ टर्न पर युनिट लेंथ इंटू करंट म्हणजे काय येणार, एम्पियर पर मीटरच येणार ना, करंटचं युनिट एम्पियर असतं आणि नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ म्हणजे पर मीटर. सो एम्पियर पर मीटर काय येणार आहे, याचं एस आय युनिट येणार. लक्षात आलं का बघा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. मॅग्नेटिक फील्ड इनसाइड सोलेनाइड विचारलं तर म्यू नॉट एन आय येणार, आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटी इनसाइड सोलेनाइड विचारलं तर म्यू फक्त निघून जातं आणि एन आय फक्त राहतं. ओके, दॅट इज द मॅग्नेटिक इंटेन्सिटी. हा, याच्यानंतर आता नेक्स्ट टर्म आपण बघूया, दॅट इज मॅग्नेटायझेशन. म्हणजे काय मॅग्नेटायझेशन, which is denoted by mz. मॅग्नेटायझेशन mz. आता मॅग्नेटायझेशन या वर्ड वरूनच लक्षात येत आहे की एखादं मटेरियल मॅग्नेटाइज ज्यावेळी होणार ना, त्यावेळी त्याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन निर्माण होणार आहे. ओके, म्हणजे एखादं मटेरियल एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं तर त्याच्यामध्ये काही मॅग्नेटिक प्रॉपर्टीज तयार होतात आणि त्यालाच काय म्हणायचं, मॅग्नेटायझेशन असं म्हणायचं, मॅग्नेटायझेशन. ओके, सो मॅग्नेटायझेशन ही प्रॉपर्टी कुणाची आहे, मटेरियलची प्रॉपर्टी आहे. मॅग्नेटायझेशन कुणामध्ये होतंय, मटेरियल किंवा पर्टिक्युलर ऑब्जेक्ट मध्ये होणार आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, तर मॅग्नेटायझेशन म्हणजे काय आहे लक्षात घ्या. when a material is placed in external magnetic field, dipole moment developed in that material per unit volume is called as magnetization. लक्षात आलं, म्हणजे बेसिक डेफिनेशन काय मॅग्नेटायझेशनची, डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम आहे. लक्षात घ्या, डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम हे लक्षात ठेवायचं. म्हणजे एखादं मटेरियल आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं तर काय होतं, ते मॅग्नेटाइज होतं आणि त्याच्यामध्ये काय होतं, डायपोल मोमेंट डेव्हलप होणार आहे. म्हणजे त्या मटेरियलला डायपोल मोमेंट मिळणार. ते मटेरियल देखील एखाद्या डायपोल प्रमाणे, मॅग्नेट प्रमाणे ऍक्ट होणार. उदाहरणार्थ लोखंडाचा एखादा आपण छोटासा तुकडा घेतला आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण ठेवला, लोखंडाचा तुकडा घेतला आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला, तर तो देखील काय होतो, मॅग्नेट प्रमाणेच ऍक्ट होतो ना. म्हणजे त्याच्यामध्ये डायपोल मोमेंट तयार होणार आहे. तर ते प्रोड्यूस झालेलं डायपोल मोमेंट मेजर करायचं आणि डिवायडेड बाय त्याचं व्हॉल्यूम करायचं, याला काय म्हटलं जातं, मॅग्नेटायझेशन असं म्हणायचं. तर पुन्हा एकदा बघा, व्हेन अ मटेरियल इज प्लेस्ड इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, एखादं मटेरियल आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं तर ते मॅग्नेटाइज होतं आणि त्याच्यामध्ये डायपोल मोमेंट प्रोड्यूस होतं. तर ते डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम याला मॅग्नेटायझेशन असं म्हणायचं, विच इज डिनोटेड बाय mz. अँड देअरफॉर इथं फॉर्म्युला मी लिहिणार, मॅग्नेटायझेशन इज इक्वल टू
डायपोल मोमेंट डिवायडेड बाय व्हॉल्यूम. mz इज इक्वल टू डायपोल मोमेंटला सिंबल असतं m, व्हॉल्यूमला सिंबल असतं v. इट इज ऑल्सो ए वेक्टर क्वांटिटी. इट इज ए वेक्टर. ओके, इट इज अ वेक्टर. आणि याचं SI युनिट काय येणार बघा, SI युनिट हे बघा, डायपोल मोमेंटचं असतं एम्पियर मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय व्हॉल्यूमचं असतं मीटर क्यूब ना. डायपोल मोमेंटचं एम्पियर मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय मीटर क्यूब म्हणजे एम्पियर पर मीटर येतं. म्हणजे लक्षात घ्या, मॅग्नेटिक इंटेन्सिटीचं पण एम्पियर पर मीटर येतं आणि मॅग्नेटायझेशनचं पण एम्पियर पर मीटर हे SI युनिट येणार आहे. ओके, आणि अशा प्रकारे ही मॅग्नेटायझेशन नावाची क्वांटिटी आहे, मॅग्नेटायझेशन. ओके.